नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2013चा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनच्या या सिरीजमध्ये पहिली बेसिक लेक्चर, नंतर 2013चा पेपर बघितला. आता आपण बघणार आहोत 2014चा पेपर. ठीक आहे. सो 2014च्या पेपर्समध्ये आपण बघूयात. आता या सगळ्या गोष्टींचं आपण ॲनालिसिस करूयात. सो 2014मध्ये कंपल्सरी इंग्लिशमध्ये आपण जसं बघितलं पहिलं या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की टोटल 8 प्रश्न आलेले होते. सो याच्यामध्ये 2 पॅसेजेस होते. सो याच्यावरती बेस 2 पॅसेज होते. हा पहिला पॅसेज, याच्यावरती 5 प्रश्न एकूण होते आणि हा होता दुसरा पॅसेज. सो या दुसऱ्या पॅसेजमध्ये याच्यावरती 3 प्रश्न होते. अशा प्रकारे हे दोन्ही हे मिळून टोटल 8 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. सो लास्टला कंपल्सरी इंग्लिशमध्ये. तर चला आपण पहिले जसं नेहमीप्रमाणे आपलं याचं रीडिंग घेऊयात आणि त्यानंतर याचं प्रश्नांचं डिस्कशन घेऊयात. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, आणखी महत्त्वाची गोष्ट, माझं जे टेलिग्राम चॅनल आहे. सो टेलिग्राम चॅनल आहे @csat_ काय भूषण. सो @csat_ भूषण किंवा भूषणदूत अकॅडमी हे सुद्धा टाकलं तरी चालेल. ही त्याची लिंक आहे csat_ भूषण, किंवा तुम्ही टाईप करा भूषणदूत अकॅडमी आणि याच्या थ्रू तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनलला काय करून घ्या, जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर चला बघा मित्रांनो, असं पहिले रीडिंगला सुरुवात करूयात. व्हॉट इज लाईफ? जीवन म्हणजे काय? रूल सांगितला होता तुम्हाला की इन जनरल जिथे जिथे प्रश्नात चिन्ह येतं तिथे काय व्हायचं, थोडं केअरफुल होऊन जायचं. ओके. सो इथे आपण थोडं काय झालं, सो केअरफुल झालेलो आहे. हां. नेक्स्ट तो म्हणतोय, वन ऑफ अवर ग्रेटेस्ट डिफिकल्टीज इन आन्सरिंग क्वेश्चन लाईक दिस अरायझेस फ्रॉम लँग्वेज. सो या जीवन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तरची जी डिफिकल्टी आहे ती भाषेमधनं येते. ओके. या प्रश्नाचं उत्तर द्यायची डिफिकल्टी जी आहे ती भाषेमधनं येते. वी यूज वर्ड्स दॅट आर इन्क्लाइन टू थिंक दॅट. सो दॅटचं वाक्य काय असतं, महत्त्वाचं आपण शब्द यूज करतो. अ थिंग मस्ट करस्पॉन्ड टू एव्हरी नाउन, की प्रत्येक नामाला जे आहे, बरोबर आहे ना. सो त्याच्यामध्ये कोणतरी गोष्ट, एक नाम म्हणजे काय, गोष्ट असते. तो म्हणते का प्रत्येक नाव म्हणजे काहीतरी गोष्ट असेल असं आपण काय करतो, थिंक करतो. ओके. नाऊ सम नाउन स्टँड्स फॉर थिंग्स. सो काही नामे आहेत की ती काय, ती थिंग्स आहेत, त्या गोष्टी आहेत. जसं तो म्हणतो ब्रिक्स, विटा, पाणी, अगेन कोल, कोळसा, गॅस, या गोष्टी काय तो थिंग आहे. तर ज्याला आपण म्हणतो वीट आहे, वीट म्हणजे ती एक गोष्ट आहे काहीतरी. पाणी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, कोळसा आहे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. या गोष्टी काय, या गोष्टी आहेत. अदर्स आर मोर डाऊटफुल, पण बाकी गोष्टी म्हणतो डाऊटफुल आहेत. कशा? अ वेव मूव्ज ओव्हर अ सी. तो म्हणतो की एक वेव आहे, तर ती काय समुद्राच्या पाण्याच्या वरती काय होत राहते, पण ही डाऊटफुल आहे. याला आपण गोष्ट म्हणणार का? आता याच्या आधी पण आली होती त्याला पण तुम्ही वेव म्हणता, याच्या नंतर पण आली त्याला तुम्ही काय म्हणता, वेव म्हणता, बरोबर आहे ना. पण तो म्हणतो की नाव पार्टिकल्स ऑफ वॉटर, परंतु त्यातले पाण्यातले कण काय असतात, ते बदललेले असतात. पण त्यामध्ये पाण्यातले कण काय असतात, बदललेले असतात. अ ट्यून हॅज अ लेस क्लेम टू बी कॉल्ड थिंग्स. अगेन ट्यून एखादी ध्वनी आहे, एखादा स्वर आहे, त्या स्वराला सुद्धा तुम्ही इन जनरल तो म्हणतोय की इथे गोष्ट किंवा थिंग म्हणू शकत नाही. कारण काय, इट मे बिंग प्लेड सेव्हरल प्लेसेस ॲट वन्स ऑर नोवेअर. कारण ती कुठेतरी कुठंच कदाचित वाजवण्यात आली नसेल, किंवा एकच टोन जी आहे, एकच ट्यून जी आहे ती खूप ठिकाणी वाजवण्यात आली असेल, मग वेगवेगळ्या ठिकाणी वाजवण्यात येते, मग तरी पण त्याला तुम्ही काय म्हणता, गोष्ट म्हणता. ओके. सो अगेन अँड सम नाउन्स लाईक ग्रीननेस ऑर क्लेवरनेस. आणि काही नाउन्स आहेत की त्याचं ग्रीननेस आहे, हिरवळ आहे, हुशारी आहे, क्लेवरनेस आहेत, बरोबर आहे ना. सो त्याचं फक्त काही फिलॉसॉफर, काही तत्त्वज्ञ सोडले तर बाकी त्याचं काही काय, सो त्याचं एक्झिस्टन्स आहे की नाही काही कोणी सांगू शकत नाही. सो अगेन पहिल्या पॅरामधून आपल्याला काहीच आयडिया, आता असा डिफिकल्ट पॅरा होऊ शकतो, लक्षात घ्या. आता हा डिफिकल्ट पॅसेज आहे, स्टार्टिंगलाच लक्षात घ्यायचं, थोडे आयडिया क्लिअर व्हायच्यात आपल्याला. मी तुम्हाला पहिले शिकवलं की पॅसेज चूज करणं आहे. व्हॉट इज लाईफ, पहिलेच जीवन म्हणजे काय, असं काही जर का आलं तर समजायचं की येणारी 10 मिनिटं आपली खूप त्रासदायक जाणार आहेत. ओके. सो इन जनरल हे असे थोडे फिलॉसॉफिकल टाईपची, सो ही लँग्वेज जी दॅट इज अन फिलॉसॉफिकल लँग्वेज, तत्त्वज्ञानावर आधारित ही काय लँग्वेज आहे. ओके. हां. वेअर डज लाईफ बिलॉंग इन क्लासिफिकेशन ऑफ इट्स काइंड. मग जीवन म्हणजे जीवनाला आपण काय म्हणतो, म्हणतोय. व्हेन अ मॅन डाईज वी मे से दॅट ही हॅज लॉस्ट हिज लाईफ ऑर लाईफ हॅज गॉन आउट ऑफ हिम. सो जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती काय होतो, मृत्यू पावतो. सो जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती काय होतो, मॅन डाय होतो. ओके. तेव्हा आपण म्हणतो की त्याच्या शरीरामधनं जीवन काय, दॅट ही हॅज लॉस्ट ऑर लाईफ हॅज गॉन, त्यांना जीवन काय पडलं, बाहेर पडलं. कारण दॅट नंतर वाक्य काय असतं महत्त्वाचं, इज दिस जस्ट अ मेटाफोर. काय फक्त एक मेटाफोर आहे का,
इज डेथ इज अ लॉस ऑफ समथिंग और मेली चेंज ऑफ स्टेट वेन स्नोमॅन मेल्ट्स और पॅटर्न डिसअरेंज. हे इन जनरल जर का तुम्ही बघितलं तर डेथ हे म्हणजे काय, काहीतरी आहे का. ओके, किंवा स्नोमॅन जसं असतो बरोबर ना, सो याला आपण म्हणतो एखादं स्नोमॅन येती वगैरे जे काय ते मेल्ट, किंवा एखादं जर तुम्ही म्हटलं ते मेल्ट होतं, किंवा काहीतरी पॅटर्न काय होतो तो डिसअरेंज होतो, असं काहीतरी आहे का. द फर्स्ट पीपल हुज आयडिया ऑन दिस सब्जेक्ट वी नो. जीवन म्हणजे काय याच्याबद्दल पहिले लोक होते की ज्यांनी काहीतरी भाष्य केलं. त्यांनी काय म्हटलं, डॅडचं वाक्य काय असतं, महत्त्वाचं, लाईफ वॉज द सेम ॲज वी ब्रीथ. ओके, सो तो म्हणतो की पहिले लोक आहेत की ज्यांनी याच्यावरती भाष्य केलं, जे ते म्हणतात की जो श्वास घेऊ शकतो तो काय आहे, जिवंत आहे. सो त्याला लाईफ आहे, आणि जो श्वास घेत नाही त्याला काय, तो व्यक्ती काय, मृत आहे. बट वी नो ब्रीथ कन्सिस्ट ऑफ गॅस. पण तो म्हणतो की ब्रीथमध्ये काय असतो, गॅस असतो. अँड इट कॅन बी मेड इन, आणि गॅस जो आहे तो सॉलिड आणि लिक्विडमध्ये पण आपण काय करू शकतो, फ्लेवर. आणि तो म्हणतो आणखी मेनी, खूपशे, मेनी आहे शब्द, लिव्हिंग थिंग्स डू नॉट ब्रीथ. आणि असे अनेक लिव्हिंग थिंग्स आहेत की जे ब्रीथ करत नाही. म्हणजे लेखकाचा जो पहिला जो काही व्ह्यू आला होता की जीवन म्हणजे काय, तर जे श्वास घेऊ शकतो ते म्हणजे काय आहे, जीवन आहे. हा मुद्दा लेखाने काय काढलाय, खोडून काढलाय. तो म्हणतो की काय, सो अगेन असे अनेक लिव्हिंग थिंग्स आहेत की जे काय करत नाहीत, ब्रीथ करत नाहीत. लाईफ इज सर्टनली नॉट अ काइंड ऑफ मॅटर. जीवन हे काही काइंड ऑफ मॅटर नाही. सो लाईफ इज नॉट अ काइंड ऑफ मॅटर. वेन अ मॅन ऑर अन ॲनिमल डाईज ही डज नॉट लूज ऑर गेन अ वेट. तो जेव्हा एखादा माणूस काय होतो, सो डाय होतो, मॅन किंवा ॲनिमल काय होतो, मरतो. सो तेव्हा तो त्याचा कुठलाही लूज वेट जो आहे तो वाढत पण नाही, किंवा काय होत नाही, कमी पण होत नाही. नॉर एनी मिझरेबल लॉस ऑफ एनर्जी, किंवा त्याची कोणती पण एनर्जी काय होते, लॉससुद्धा होत नाही. द हीट ग्रॅज्युअली ल्यूज द बॉडी बट इज डुईंग थ्रू आउट द लाईफ. सो इन जनरल त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली हीट जी आहे त्याच्या शरीरातनं काय पडते, बाहेर पडते. पण ही गोष्ट जी आहे जर का तुम्ही बघितली तर जीवनभर काय असते, चालूच असते. अ डेड बॉडी कूल्स बिकॉज नो मोर हीट बिंग जनरेटेड इनसाइड इट. ओके, सो डेड बॉडी कूल होते का, कारण कोणतीही हीट जी आहे ती त्याच्या आत जनरेट होत नाही. नॉट बिकॉज एनिथिंग मिझरेबल लिव्ज इट ॲट द मोमेंट ऑफ डेथ. ओके, सो इन जनरल जीवनामध्ये जर तो म्हटलो की ॲट द मोमेंट ऑफ डेथ, सो अगेन सो कुठलीही जर तो म्हणतो जीवन आणि मृत्यूमधला फरक काय आहे हे तो आयडेंटिफाय करतो. म्हणतो की जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तर त्याचं ना आता वजन वाढतं ना वजन कमी होतं. अगेन त्याच्या शरीरातनं कोणती एनर्जी बाहेर पडत नाही, बरोबर ना. तो म्हणतो की थोडी फक्त काय अंग थंड पडतं, परंतु ते काय त्याचं थ्रू आउट द लाईफच त्याचा बॉडी जी आहे, बरोबर ना, ते काम चालू असतं. त्याच्यामुळे अगेन त्याच्यातनं कोणतीही गोष्ट अशी मृत्यूच्या क्षणी बाहेर पडत नाही. मग तुम्ही जीवनाला कसं डिफाईन करणार. तर मग आता नेक्स्ट बघा, आवर ॲन्सिस्टर थॉट दॅट एनिथिंग विच मूड इट सेल्फ वॉज अलाइव. आपल्या ॲन्सिस्टर जे पूर्वजांनी डेफिनेशन दिली होती की जी गोष्ट मूव करू शकते किंवा जी गोष्ट काय करू शकते, फिरू शकते. ओके, सो सैरावैरा आपण पडू शकते, फिरू शकते, ती गोष्ट म्हणजे काय, जिवंत आहे. अँड बिफोर द डेज ऑफ मशिनरी, आणि मशिनरी युग येण्याच्या आधी इट वॉज अ क्वाईट अ गुड डेफिनेशन, चांगली डेफिनेशन की जे फिरू शकते तो जिवंत आहे, तो फिरू शकत नाही तो काय, मृत पावलेला आहे. बट सच ॲज मशीन, सच ॲज मोटर कार ऑर स्टीमशिप मूव्ज इट सेल्फ. सो जेव्हा परंतु जेव्हा मोटारी, स्टीमशिप्स या फिरू लागल्यात रस्त्यावर, तर लोक विचारायला लागलेत. सो पीपल आर बिंग आस्क्ड, इज मॅन मशीन, की माणसाला पण तुम्ही काय म्हणणार, मशीन म्हणणार का, किंवा मशीनला तुम्ही काय म्हणणार, जिवंत म्हणणार का. कारण दोन्ही गोष्टी काय सुरू आहेत, बरोबर आहे ना. हां, मग पुढे बघा, ॲनिमल्स आर मशीन बट दॅट ह्युमन मशीन्स आर पार्शली कंट्रोल्ड बाय द सोल ॲक्टिंग ऑन अ सर्टन पार्ट ऑफ ब्रेन. पण तो म्हणतो अगेन, सॉरी आपला याचा आधीचं हे राहिलेलं आहे लाईन, तर बघूयात. द फिलॉसॉफर डेस्क्रायटस म्हणतो, तो फिलॉसॉफर डेस्क्रायटसचं म्हणणं आहे की बोथ मेन आणि ॲनिमल्स, सो मेन आणि ॲनिमल्स हे दोन्ही पण काय आहेत, हे मशीन्स आहेत, बरोबर आहे. सो मेन आणि ॲनिमल हे दोन्ही पण काय आहेत, मशीन्स आहेत. परंतु ह्युमन मशीन जी आहे, बरोबर आहे. सो ह्युमन मशीन आहे ही कोणी कंट्रोल केलेली आहे, त्याच्या जीवनावरती एक सोल ॲक्ट करते, बरोबर ना. सो सोल ॲक्ट करते सर्टन पार्ट ऑफ द ब्रेनवरती. सो सर्टन ऑफ द ब्रेनवरती काय ॲक्ट करते, सोल ॲक्ट करत आहे, बरोबर आहे. आणि व्हाईल ॲनिमल हॅव नो सोल्स, आणि ॲनिमलला काय नसतात, सोल नसते. आणि ॲनिमलला काय नसते, सोल नसते. अँड सम सायंटिस्ट थिंक दॅट लाईफ इज जस्ट अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम. ओके, सो इथे
पॅसेज वाचता क्षणी आणि काही सायंटिस्ट म्हणतात की लाईफ इज काय, हे दॅट नंतर वाक्य म्हणतात लाईफ इज जस्ट अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे. लाईफ जीवन काय आहे ही खूपच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, ही आपण डिफाईन करू शकत नाही. मग आता या केसमध्ये जर का आपण वाचलं तर याच्यामध्ये जीवनाबद्दलचे कोणते कोणते लेखाचे व्ह्यू येतात. पहिला व्ह्यू इथे येतो, तो म्हणतो जे श्वास घेऊ शकतो ते म्हणजे काय जिवंत आहे, पण लेखक म्हणतो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या श्वास घेऊ शकत नाहीत. ओके. नंतर सेकंड व्ह्यू आला ॲन्सेस्टरचा. ॲन्सेस्टर काय म्हणाला, ॲन्सेस्टर म्हणत होते की जी फिरू शकतो ते म्हणजे काय तो जिवंत आहे, आणि जो फिरू शकत नाही तो काय मृत पावलेला आहे. पण आणि तो म्हणतो ही चांगली डेफिनेशन होती मशिनरी एज यायच्या आधी. पण जेव्हा मशिनरी वगैरे फिरू लागल्यात तेव्हा लोक विचारू लागलेत की काय मानवालाच काय म्हणायचं, मशीन म्हणायचं का, इज अ मॅन इज अ मशीन. ओके. नंतर त्यांनी काय दिलं, फिलॉसॉफर डेस्कार्टसचं मत दिलं. सो फिलॉसॉफर डेस्कार्टस काय म्हणाला, मेन अँड ॲनिमल हे दोन्ही पण काय आहेत, मशीन्स आहेत. परंतु मानव, सो ॲनिमल आणि माणूस, ओके, सो हे दोन्ही पण काय आहेत, मशीन्स आहेत. परंतु मानवी मशीन जी आहे त्याच्यावरती काय, सो मानवावरती, सो माणूस आणि ॲनिमल दोन्ही मशीन आहे असं डेस्कार्टस या फिलॉसॉफरने सांगितले. सो इथे अंडरलाईन करा फिलॉसॉफर डेस्कार्टस. हां, ह्युमन मशीन, पण ह्युमन मशीन कोण कंट्रोल करतं आहे, ह्युमन मशीन जी आहे, बरोबर आहे ना. सो ती कोण कंट्रोल करतं आहे, सोल, त्याच्या जीवनावर ॲक्ट करणारी काय, सोल वर्क करते, बरोबर आहे ना. व्हाईल सोल ॲक्टिव्ह ऑन सर्टन पार्ट ऑफ ब्रेन, व्हाईल ॲनिमलला काय नसतात, सोल नसतात. आणि सम सायंटिस्ट थिंक करतात, आणि काय सम सायंटिस्ट काय थिंक करतात की जीवन जे आहे हे खूप काय आहे, कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे. सो हे आपण याच्यामध्ये डिफाईन करू शकत नाही, बरोबर ना. सो लाईफ इज अ कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम. मग चूज द करेक्ट ऑप्शन. सो करेक्ट ऑप्शन चूज करायच्यामधनं काय योग्य ऑप्शन पर्याय आहे, अकॉर्डिंग टू द डेस्कार्टस. सो इथे काय आलं डेस्कार्टस, मग त्याच्यामध्ये डेस्कार्टसलाच जायचं. डेस्कार्टसने काय म्हटलं होतं, मेन ॲनिमल मशीन आहे, पण मानवी मेंदूवरती आत्मा वर्क करते, सो सोल असते, व्हाईल ॲनिमलमध्ये सोल नसते असं डेस्कार्टस म्हटलं होतं ना. हां, सो बोथ मेन अँड ॲनिमल वेअर मशीन्स, बरोबर आहे विधान. डेस्कार्टसचं पार्ट बघा, ओनली ह्युमन बिंग्स हॅव ब्रेन, ॲनिमल हॅव वेअर, ह्युमन बिंगला ब्रेन आणि ॲनिमलला ब्रेन नाही असेल तो कुठेच म्हटला नाही. ॲनिमल हॅव नो सोल, त्याला आत्मा नाही म्हटलं, पण त्याला ब्रेन आहे असं म्हटलंय का तो. सो कंट्रोल आणि सोल, सो प्राण्यामध्ये आत्मा नाही असं डेस्कार्टस म्हटलंय का, नाही. ओनली ह्युमन बिंग्स हॅव सोल व्हाईल ॲनिमल हॅव नो सोल्स, बरोबर आहे, येस. सो ह्युमनला सोल आहे आणि ॲनिमलला सोल. लाईफ इज जस्ट अ कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम, एंडला आले बघा, लाईफ इज जस्ट अ कॉम्प्लिकेटेड व्हेरी कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम. पण हे डेस्कार्टसचं मत नाही आहे. सम सायंटिस्ट थिंक दॅट, हे कोणाचं मत आहे, सायंटिस्टचं मत आहे. सो हे याचं मत आहे का, नाही आहे. सो हे पण होईल का, हे पण होणार नाही. सो उत्तर काय होणार, ए आणि काय, सी. म्हणून आन्सर काय होणार तुमचं, पर्याय क्रमांक 2. सो 43 आन्सर ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट ऑप्शन. अ वेव इज अ डाउटफुल नाउन बिकॉज. सो इथे आलेला आहे वेवचा रेफरन्स बघा. सो तो काय म्हणतो, वी से दॅट सेम वेव नाऊ बट द पार्टिकल्स ऑफ वॉटर आर क्वाईट डिफरंट. ओके, सो म्हणून ती डाऊटफुल आहे. सो इट मूव्ज ओव्हर द सी, सो सीचे म्हणून ती डाऊटफुल आहे का, कारण ती समुद्रावरती आहे म्हणून हे होईल का, नाही. इट इज सेम 5 मिनिट्स ॲगो. सो नाही डाऊटफुल का, कारण डाऊट ती तर तीच होती. सो ते म्हणतो बरोबर ना, सो त्यालाच आपण 5 मिनिटात पण तिला म्हटलं होतं, पण ते डाऊटचं रिझन आहे का, नाही. सो डाऊट काय, द पार्टिकल्स ऑफ वॉटर चेंज. यस, पार्टिकल ऑफ वॉटर काय झालेले आहेत, चेंज झालेले आहेत, म्हणून ती वेव काय आहे, वेव काय झाले, डाऊटफुल नाऊन झालेली आहे, बरोबर आहे. सो सॉरीसाठीचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. ओके. हां, लाईफ इज नॉट अ काइंड ऑफ मॅटर बिकॉज. सो जीवन हे काही काइंड ऑफ मॅटर नाही, कारण मृत्यूमुळे काय घडत नाही, तर मृत्यूमुळे काय घडत नाही बघा. सो मृत्यूमुळे काय होत नाही, लाईफ इज नॉट सर्टनली काइंड ऑफ मॅटर. वेन अ मॅन ऑर ॲनिमल डाईज ही डज नॉट लूज ऑर गेन अ वेट. त्याचं वेट कमी पण होत नाही किंवा वाढत पण नाही. नॉर मिजरेबल लॉस ऑफ एनर्जी, त्यातनं काही लॉस पण एनर्जीचा होत नाही, बरोबर आहे ना. हां, सो मग आता इथे बघा, सो लॉस वेट होते का, नाही. गेन ऑफ वेट होते का, नाही. त्यांना मिजरेबल लॉस ऑफ एनर्जी सुद्धा होते. तिन्ही गोष्टी घडत नाहीत. त्यांनी म्हटलं काय घडत नाही, तर तिन्ही घडत नाही. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 4. सो उत्तर करणार ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 होईल. ओके. हां, देन क्वेश्चन नंबर 46 प्रश्न क्रमांक 46 बघूयात. द रायटर इज शुअर दॅट डेथ इज अ चेंज ऑफ स्टेट. नाही, तो म्हणतो काही चेंज होतं का, कुठले चेंज, स्टेट ऑफ चेंज होते का, नाही. डेथ इज अ डिसअचिव्हमेंट पॅटर्न. अगेन होतं काही कुठलेही पॅटर्न चेंज होत नाही. लाईफ इज सर्टन इट बघा, नॉट अ मॅटर. यस, सी त्याने म्हटले बघा, त्यांनी ते म्हटलेलंच आहे. लाईफ इज सर्टनली नॉट अ काइंड ऑफ मॅटर. लाईफ इज सर्टनली नॉट अ काइंड ऑफ मॅटर आले इथे बघा. ओके. हां, अगेन ब्रीथ कन्सिस्ट ऑफ गॅस, आणि ब्रीथ काय कन्सिस्ट ऑफ गॅसेस. सो ब्रीथमध्ये काय असतं, कन्सिस्ट ऑफ गॅस, हे पण थेट तिथे बघितलं तर उल्लेखित आहे. सो म्हणून उत्तर तुमचं काय आहे, पर्याय क्रमांक 2. मग आता बघा 47th, क्लोजेस्ट द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. लेखाचा मुख्य मुद्दा काय. सो सेंट्रल थीम म्हणजेच काय, मुख्य मुद्दा.
त्याला मेनली काय मेसेज द्यायचा आहे लक्षात घ्या. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न हे वरचे जे होते स्टेटमेंट बेस्ड प्रश्न होते. यात फक्त तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे कोणती गोष्ट दिलेली आहे कोणती गोष्ट दिलेली नाही आणि तेच फक्त काय करायचं तुम्हाला मार्क करायचं आहे. पण हा सेंट्रल थीम म्हणजे काय लेखकाला काय मेसेज द्यायचा आहे ते किंवा लेखकाचा मुख्य मुद्दा काय आहे ते हा असतो प्रश्न सेंट्रल थीमच्या संबंधातला. सो लँग्वेज क्रिएट द प्रॉब्लेम अबाउट द अंडरस्टँडिंग द लाईफ. सो लँग्वेजमुळे जीवनाला हे दिलेलंच आहे. पहिलं बघा जीवन म्हणजे काय वन ऑफ द ग्रेटेस्ट डिव्हिल अँसर क्वेश्चन अरायझेस फ्रॉम द लँग्वेज. येस आहे मेन्शन केलेली इथे गोष्ट बरोबर आहे. पण हा काय मुख्य मुद्दा होईल का त्याला मेनली हे सांगायचं होतं का. हा मुख्य मुद्दा नाही जरी मेन्शन आहे पण हे मुख्य मुद्दा आहे का नाही. ह्युमन बिंग्स आर डिफरंट फ्रॉम ॲनिमल हे पण मेन्शन आहे. सो तो दोन्ही मशीन आहेत पण याच्यावरती काय डिस्क्रायबचं म्हटलं आहे ना की त्याच्यावरती सोलवरती आत्मा वर्क करून राहिली याच्यावरती आत्मा वर्क करत नाही आहे वगैरे. पण अगेन हा पण काय मुख्य मुद्दा आहे का नाही. पीपल हॅव डिफरंट ओपिनियन अबाउट द व्हॉट लाईफ इज. जीवन म्हणजे काय याच्यावरती लेखकांची काय आहे विविध मत आहे. तिथे जर तुम्ही बघितलं बरोबर ना प्रत्येकाने त्यांनी म्हटलं ना प्रत्येकाचं मत दिलं. त्यांनी पहिले दिलं की सगळ्यात पहिले लोक ते म्हणत होते श्वास घेऊ शकतात तो म्हणजे जिवंत आहे. दुसरं मत दिलं होतं त्याच्यामध्ये ओके. सो ते मत दिलं होतं की जो काय फिरू शकतो मूव्ह होऊ शकते ती गोष्ट म्हणजे काय जिवंत आहे. हे दुसरं मत त्यांनी त्याच्यामध्ये दिलं होतं. तिसरं मत काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. सो तिसरं मत त्याने यामध्ये दिलेलं होतं इन जनरल डेस्कॅटसने सांगितलेलं होतं की तो काय मशीन आहे बरोबर आहे ना. हां मग थर्ड मत बघा याच्यामध्ये. सो थर्ड मत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पीपल हॅव डिफरंट ओपिनियन अबाउट द. सो थर्डमध्ये डेस्कॅटसचं मत होतं. डेस्कॅटस काय म्हणत होता की मानवामध्ये काय मेंदूला आतनं वर्क करतं त्याच्या मेंदूवरती. सो हे मत दिलेलं होतं. चौथं होतं की सम सायंटिस्ट ते शेवटची ओढ की लाईफ इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे ते डिफाईन करू शकत नाही. म्हणजेच काय की जीवन म्हणजे काय याबद्दल विविध लोकांची मतं आपण डिफाईन करू शकतो का नाही करू शकतो. विविध मत आहे. ह्युमन बिंग्स आर मशीन्स. ह्युमन मशीन्स आहेत ठीक आहे पण हा काय मुख्य मुद्दा आहे का ते सांगणार की ह्युमन मशीन आहे तर कशा मशीन वर्क करतात असं काय असतं का. सो असं कुठे सांगितलं का त्यांनी नाही. सो हे होईल का नाही. सो उत्तर इथे काय होणार पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट. सो 47 उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. ओके कळलं विद्यार्थी मित्रांनो. अगेन विद्यार्थी मित्रांनो मी ज्या चॅनलच्या थ्रू तुमच्याशी सध्या संवाद साधू शकतोय तो म्हणजे अनअकॅडमी चॅनल. या अनअकॅडमीने आपले अनेक कोर्सेस आणलेले आहेत. हे कोर्सेस तुम्ही सबस्क्राईब करू शकता. याच्यामध्ये त्यांचे MPSC CSAT MPSC बद्दलचे अनेक कोर्सेस आहेत. सो अगदी कमी म्हणजे मला वाटतं की 7,000 किंवा 6,000 पूर्ण वर्षभराचा कोर्स आहे. किंवा तुम्हाला ते सुद्धा जास्त वाटत असेल तर त्यांचे 3 महिन्याचे 2 महिन्याचे 1 महिन्याचे सुद्धा कोर्स आहेत की जे 10% डिस्काउंटमध्ये काय तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि डिस्काउंट घेताना तुम्ही भूषण CSAT हा कोड यूज करू शकता. सो भूषण CSAT हा कोड यूज करा आणि याच्यावर तुम्हाला 10% तुम्ही काय घेऊ शकता डिस्काउंट घेऊ शकता. ओके ठीक आहे विद्यार्थी लक्षात आलं तुम्हाला. नाव चला हा झाला आजचा पहिला पॅसेज. आता घेऊयात आपण दुसरा पॅसेज. पहिला पॅसेज थोडा समजायला थोडंफार या 2014च्या पेपरमध्ये पॅसेज अवघडच आलेले होते इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे दोन्ही. हा पहिला होता आणि दुसरा तर आणखी त्यापेक्षाही खूप जास्त अवघड आहे. म्हणजे हा पॅसेज सायकोलॉजिकल आहे. सो हा पहिला पॅसेज फिलॉसॉफिकल आला आणि हा जो दुसरा पॅसेज आला आहे हा सायकोलॉजिकल आला. सो दोन्ही टफ आहेत. सो हे पॅसेज जे आहेत ते दोन्ही पण काय टफ आहेत. आणि हा पॅसेज तुम्ही बघितला ते ठीक आहे पण याचे प्रश्नसुद्धा जे आहेत ते आणखी अवघड आहेत. यामध्ये प्रश्न जे आहेत ते आणखी काय आहेत सो व्हेरी डिफिकल्ट आहेत. ओके सो चला आपण याच्यामध्ये पण याला डिस्कशन चालू करूयात. नेक्स्ट बघा सायकोलॉजीवरती पॅसेज आहे. मॉडर्न सायकोलॉजी टीचेस एव्हरीवन टू चेक आउट क्लिअर कट गोल्स अँड अचिव्हिंग देम इन अ शॉर्टेस्ट पॉसिबल ड्युरेशन. ओके सो तो मॉडर्न सायकोलॉजी जी आहे ती प्रत्येकाला सांगते की क्लिअर कट गोल ठेवा आणि कमीत कमी ड्युरेशनमध्ये काय अचीव करा. Psychologists, motivational experts and behavioral scientists are forever busy in researching on easy and quick paths for self-realization. Self-realization जे ओके स्वतःच्या शोधासाठी हे जे काही सायकोलॉजिस्ट आहेत मोटिवेशनल एक्सपर्ट आहेत हे बिझी आहेत सगळ्या याच्यामध्ये की इझी आणि क्विक पाथ्स मिळवण्यासाठी. फास्ट क्लिअर अँड स्मूथ. सो फास्ट असलं पाहिजे क्लिअर असलं पाहिजे स्मूथ असलं पाहिजे हा काय आजचा नवीन मंत्र आहे. बट डज इट वर्क इन लॉंगर रन. पण काय लॉंगर रनमध्ये हे वर्क करतं नॉट रिअली. हे लॉंगर रनमध्ये वर्क करत नाही. People go through this achievement exercise, find it exciting for some time and then one fine day become disillusioned. So long run मध्ये अशा काही गोष्टी करून तो काहीतरी वर्क करत नाही. सो पीपल जातात विविध एक्झरसाइजेस वगैरे करतात बरोबर ना. अचिव्हमेंटच्या काहीतरी एक्झरसाइज काही सॉफ्ट स्किल्स वगैरेचे प्रोग्राम करतात. काही दिवसपासून त्यांना खूप चांगलं वाटतं आणि नंतर ते काय होऊन जातात डिसिल्युजंट होऊन जातात. सो नंतर ते काय होऊन जातात डिसिल्युजंट होऊन जातात. ओके अ क्लायंट शेअर दॅट अ चाइल्ड ही वॉज
अ क्लायंट, ओके, सो एका क्लायंटने सांगितलेलं आहे, अ चाइल्ड ही वॉज टोल्ड दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन इफ ही गॉट गुड मार्क. सो जर लहान असताना सगळं चांगलं असेल तर त्याला काय भेटलं, चांगले मार्क भेटले. ॲज he finished his post graduation he believed that socially accepted fantasy that everything will be fine if he got well paid job. ओके, अगेन जेव्हा तो थोडा मोठा झाला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तो, बरोबर आहे, सो तो जेव्हा काय तो मोठा होता तेव्हा त्याला सांगण्यात आलं की त्याला चांगला जर का जॉब भेटेल तर तेव्हा काय म्हणणार तो, त्याला चांगलंही भेटेल. अँड सिमिलर होप्स, मग अशाच गोष्टी त्याने उदाहरण सांगितलं की कशा प्रकारे आपण डिसिल्युजन होतो. मग त्याला सांगितलं सॅलरी हाईक, सक्सेस, ओके, मॅरेज, लग्न होईल तर चांगलं होईल, नंतर वडील बनेल, लॅविश पार्टी वगैरे, रिलॅक्सेशन टेक्निक्स, फॅन्सी कार बाय करणं, ह्या सगळ्या गोष्टी, लक्झरी अपार्टमेंट बाय करणं. सो त्या क्लायंटने त्याला सांगितलं आहे की ही रिपोर्टेड दॅट इच स्टेज ऑफ अचिव्हिंग समथिंग ही फेल्ट ऑन द टॉप ऑफ, थोडंसं काय अचिव्ह त्याला वाटायचं की टॉप ऑफ द वर्ल्ड, मी एकदमच जगाच्या वरती गेलो आहे, पण ओनली फॉर अ शॉर्ट, थोड्याशाच वेळेसाठी, आणि नंतर तो पुन्हा डिसिल्युजन होऊन जायचा. Soon he felt empty and he chalked other goal, thinking that maybe this time he will stay happy for a longer duration. So next again तो म्हणायचा, सो तो काही वेळेसाठी काय व्हायचं, त्याला चांगलं वाटायचं, पण त्याला वाटायचं की नाही आता तरी आपल्याला आपण सॅटिस्फॅक्शन भेटणार, पण त्याला सॅटिस्फॅक्शन भेटतच नव्हतं. काही कोणत्याच गोष्टी वर्क केलं नाही, बट हॅज नथिंग बट. नाव फॉर लास्ट 2 years, मागच्या 2 वर्षापासून ही वॉज स्ट्रगलिंग विथ अ क्वेश्चन, हू ॲम आय. सो मी कोण आहे या प्रश्नाच्या शोधामध्येच तो काय आहे, गुंतलेला आहे. सो पीपल थॉट दॅट ही वॉज डिप्रेस्ड. सो लोकांनी विचार केला की तो काय डिप्रेस, लोकांना काय वाटलं की हा डिप्रेस झालेला आहे, काही विचारतोय हा की मी काय आहे याचा शोध करतोय. ही शुड डिस्ट्रॅक्ट हिमसेल्फ फ्रॉम द फ्युटाईल फिलॉसॉफिकल क्वेश्चन. हा मी कोण आहे या क्वेश्चन, हा जो शुल्लक प्रश्न आहे याची त्याने डिस्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे असं लोकांनी त्याला सांगितलं. आयरॉनिकली ही वॉट, अगेन काही लोकांनी तर मेनी लोकांनी त्याला सांगितलं की चेकआउट येत आणखी गोल सेट कर आणि ते अचीव्ह कर, असं काही त्याने सांगितलं काही लोकांनी. आणि काहींनी त्याला सांगितलं आहे की पिल्स फॉर फील हॅपी, सो टेक अ सायकोलॉजिकल पिल्स. ओके, सो काहींनी त्याला सांगितलं की काय घे, काही गोळ्या घ्या, सायकोलॉजिकल काय घ्या, गोळ्या घ्या. ओके, सो मग आता हे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर त्यांना सो गोळ्या घ्यायला पण सांगितलं त्याच्यामध्ये. ओके, सो येट अनदर, एकानंतर एक तो गोल याच्यामध्ये करत गेला, सायकोलॉजिकल क्रायसिस, मग पिल घेतला आहेत. ओके, हां. While who am I appeared a futile question. सो बरोबर आहे. सो who am I हे काय, हा एक तो शुल्लक प्रश्न बघतो. इट इज, पण हाच काय, डो टू द ग्रेटेस्ट गुड आहे. सो हाच तुमच्या जीवनाचा काय, मला चांगलं बनायचं असेल त्याचा मार्ग आहे. ऑल ऑफ वस बोर्न विथ अ ट्रू सेल्फ. आपण सगळेच जण काहीतरी एका ट्रू सेल्फमधनं, काही एका स्वत्वासोबत जन्मलेलो आहोत, आणि काही आपल्यामध्ये काय एक युनिक पोटेन्शियल आहे. वी कॅन रिअलाइज दॅट इट इफ वी हिअर अवर इनर व्हॉइस. जर आपण आपल्या इनर व्हॉइसचा काय घेतला, शोध घेतला. सो परंतु काय होतं की आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगितलेलं असतं की आपली किंमत तेव्हाच होईल जेव्हा आपण काहीतरी सोसायटीमध्ये मोठं बनवू, मग सोशली एक्सेप्ट, लोक आपल्याला एक्सेप्ट करतील, आपल्याला प्रेम भेटणार. नाहीतर आपण दुसरं काय केलं तर आपल्याला क्रिटिसिझम होईल, आपलं रिजेक्शन होईल. बरोबर आहे. हां, आणि ॲज अ रिझल्ट मग म्हणून लोक काय आपल्याकडनं एक्सपेक्ट करतात, पैसा, फेम, लॅविश लाईफस्टाईल, आणि तो व्यक्तीच काय सक्सेसफुल आहे असं विचार करतात. बरोबर आहे ना. दस द क्वेश्चन हू ॲम आय इज डिलिबरली सप्रेस्ड. आणि त्यामुळे मी कोण आहे हा प्रश्न जो होतो तो सप्रेस्ड होऊन जातो. धिस क्वेश्चन, ओके, इफ परस्यूड मे गेट यू व्हॉट यू हॅव बीन सर्चिंग. पण या कष्टाचा जर का तुम्ही पाठलाग केला तर तुम्ही काय जे काही सर्च करतो ते तुम्हाला भेटू शकतं. देअरफॉर once you reach a point where you have surety that you can execute your worthy duties. एक अशा याच्यावर तुम्ही पोहोचला की तिथे तुम्ही तुमची रेग्युलर कामं आहेत ती करू शकता. इट इज टाइम टू टर्न इनवर्ड. तेव्हा काय करा, अंतरात्म्याकडे बघा. स्टॉप आस्किंग पीपल व्हॉट यू शुड बी डुईंग. सो लोकांना तुम्ही काय करताय हे काय लोकांना विचारायला बंद करा. डू नॉट ट्रस्ट. सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे ज्या तुम्हाला सांगतात की तुमच्यासाठी काय चांगलं आहे याच्यावरती काही ट्रस्ट करू नका. हे या प्रश्नाचं कोणतंही स्टँडर्ड उत्तर नाही. प्रत्येक व्यक्तीला आपलं उत्तर स्वतः शोधावं लागतं. द सायकोलॉजी लाईज इन डिस्कवरिंग अँड रिअलायझिंग हू यू आर. तुम्ही कोण आहे या स्वतःचा शोध घेणं हीच एक काय खरी सायकोलॉजी आहे. हू ॲम आय, थिंक अबाउट दिस क्वेश्चन. मी कोण आहे याचा काय करा, शोध घ्या. लेट इट ट्रबल यू. तुम्हाला ट्रबल होऊ द्या. लेट इट शेक यू अप. याच्यामुळे काय करू द्या, तुम्हाला शेक होऊ द्या. ओके. लेट इट मेक यू युअर आयडेंटिटी. इफ अदर ट्राय टू पुल यू बॅक इन टू द मेन स्ट्रीम ड्रामा, रिफ्यूज.
तुम्हाला आणखी काही लोकांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काय करा, पोलाइटली रिफ्यूज करा. ओके, सो त्यांना नम्रतेने काय करा, नकार द्या. ऑफन अदर डिस्ट्रॅक्ट, तुम्हाला अनेक लोकांनी यामध्ये डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रश्न, डिस्ट्रॅक्ट यू बिकॉज. ओके, सो तुम्हाला अनेक लोक याच्यातनं काय डिस्ट्रॅक्ट करण्याचा, विचलित करण्याचा प्रयत्न करतील. कारण काय की हा क्वेश्चन जो आहे तो स्टार्टिंगला काय वाटतं, थोडा क्षुल्लक वाटतो. इन माय एक्सपिरियन्स ॲज अ सायकोलॉजिस्ट, परंतु काय होतं की खूपदा स्टार्टिंगला एखादा मार्ग आहे तो आपल्याला काय स्कारसी वाटतो, आपल्याला पुढे काही दिसत नाही, म्हणून आपण त्याला विसरण्याचा प्रयत्न करतो. माझं ॲज अ तोंड म्हणजे त्याने बघा इथे म्हणतं इन माय एक्सपिरियन्स ॲज सायकोलॉजिस्ट, म्हणजे इथे सध्या जो काही लेखक आहे, हा लेख लिहिणारा तो स्वतः काय सायकोलॉजिस्ट आहे. तो म्हणतो आय ऑफन फाइंड दॅट अननोन झोन लुक्स स्कारसी इन द बिगिनिंग. सो जे काही अननोन गोष्टी आहेत, अनोळखी गोष्टी आहेत, त्या बिगिनिंगमध्ये काय वाटतात, सो आपल्याला स्कारसी वाटतात. बट स्टे अँड एक्सप्लोर यू विल फाइंड द सरप्राईज. पण जेव्हा तुम्ही इथेच टिकून राहिलेत, त्याचाच पाठलाग करत गेलेत, सुरुवातीला अनेक गोष्टी स्कारसी वाटणार, म्हणजे समोरचा रस्ता जसा असतो आपल्याला अंधार वाटतो, पण जसं आपण याला पाठलाग करतो आपल्या रस्त्यावर तेव्हा बरोबर जाऊ शकतो ना. सेम वे स्टार्टिंगला स्कारसी वाटतं, पण जर का तुम्ही याचाच पाठलाग केला, मी कोण आहे या सत्वाचा शोध घेतला, तर तुम्हाला जीवनामध्ये एक खरं ध्येय, तुम्ही इतके सरप्राईज व्हाल, इतकं मोठं तुम्हाला काहीतरी काय भेटू शकतं, अचिव्हमेंट तुमची होऊ शकते. सो कम्प्लिटली मित्रांनो फार मोठा आणि फार सायकोलॉजिकल पॅसेज आहे. सो अगेन वन्स यू ब्रेक अवे, पुढे बघा, वन्स यू ब्रेक अवे फ्रॉम द सोशल कंडिशनिंग इन युअर माइंड यू विल गेट टेस्ट ऑफ रिअल फ्रीडम. आणि एकदा तुम्ही ब्रेक अवे गेले तर त्यातून मला जीवनाची नवीन फ्रीडम आहे, ते खरं फ्रीडम काय आहे हे भेटेल. यू विल ग्रॅज्युअली बिकम व्हॉट यू आर अँड नॉट पीपल वॉन्ट यू. सर तुम्ही जे स्वतः बनवू इच्छिता ते तुम्ही स्वतः बनणार, लोक काय ॲक्सेप्ट करतात हे तुम्ही बनणार नाही. आणि यातनंच तुम्हाला हॅपीनेस आणि कंटेनमेंट येईल, आणि यातनंच तुम्हाला काय येणार, हॅपीनेस येणार. ओके, हां. मग प्रश्न क्रमांक 48 बघा, हार्डकोर सायकोलॉजिस्ट, जो हार्डकोर सायकोलॉजी म्हणजे कोण, आपला हा जो ज्याने लेख लिहिला आहे तो सायकोलॉजी, तो हार्डकोर आहे ना, तो शॉर्ट टेस्ट मानतो का, नाही मानत, बरोबर आहे ना. चेक आउट अवर क्लिअर कट गोल्स, जीवनातलं खरं ध्येय, क्लिअर कट गोल्स हे करा असं तो म्हणतोय. काय अगेन अचीव गोल्स इन शॉर्ट टाईमचे तो अगेन्स्टमध्ये आहे, इझी क्विक पॅचचे तो अगेन्स्टमध्ये आहे, बरोबर आहे. अंडरस्टँड वन सेल्फ, चेकआउट डायरेक्ट जीवनाचं ध्येय म्हणजे काय होणार, अंडरस्टँड वन सेल्फ, बरोबर आहे ना. सो सगळ्यात पहिले काय, स्वतःला शोधा, असं तो म्हणतो की पहिले स्वतःला समजण्याचा काय करा, प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 49, इनिशियली यू मस्ट, सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे, डिसाईड आपण इझी क्विक पाथ घ्या, इझी क्विक पाथच्या जो अगेन्स्टमध्ये आहे. स्टार्ट आस्किंग युअरसेल्फ हू एम आय, होऊ शकतं हे. परफॉर्म ऑर्डिनरी ड्युटीज, हे पण होऊ शकतं, रेग्युलर काम करा. अटेंड सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन काय सुरुवातीला थोडी भेटणार, सो सेल्फ रिअलायझेशन एंडला भेटेल ना, तर इनिशियली तुम्ही काय केलं पाहिजे हे प्रश्न आहे. सो सेल्फ रिअलायझेशन का सुरुवातीला भेटणार का तुम्हाला, नाही. सो परफॉर्म ऑर्डिनरी ड्युटीज ऑर आस्किंग हू एम आय. सो याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं, सो बघा, सो प्लीजर क्लिअर कट गोल्स, द क्वेश्चन हू एम आय इज डिलिबरेटली सप्रेस. याच्या आधी बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की पहिले तुम्ही अशा याच्यामध्ये करा. सो वन्स यू रीच अ पॉईंट यू शुअरिटी दॅट यू कॅन एक्झिक्यूट युअर वर्डी ड्युटीज, तुम्ही अशा स्तरावरती आले की तुम्ही तुमच्या रेग्युलर ड्युटीज बरोबर करू शकतात. नंतर इनवर्ड, अंतरात्म्याकडे बघा, नंतर इनवर्डमध्ये शिफ्ट व्हा, बरोबर आहे ना. सो मग हू एम आय हे विचारा, पण हे केव्हा, जेव्हा तुम्ही वर्डी ड्युटीज करू शकाल तेव्हा. सो बेटर उत्तर काढा, सुरुवातीला तुम्ही काय करा, इनिशियली यू मस्ट परफॉर्म युअर ऑर्डिनरी ड्युटीज. म्हणून 49चं उत्तर काढा, पर्याय क्रमांक 3. गिव्ह अँड ॲप्रोप्रिएट टायटल टू द पॅसेज, या पॅसेजला एक प्रॉपर टायटल द्या, काय योग्य शीर्षक होईल. आपल्याला काय शोधायचं इथे, शीर्षक शोधायचं आहे. हां, रिझन फॉर डिसिलेजमेंट, सो कोणत्या कारणात डिसिलेजमेंट होऊ शकतं. अटेनिंग गोल आफ्टर वन आफ्टर अनदर, गोलाच्या वर असं म्हणता का तो, नाही. चेकिंग आउट अवर गोल्स, हे पण होऊ शकतं. सायकोलॉजिकल बिहेवियर, ठीक आहे. हां, अगेन रिझन फॉर डिसिलेजमेंट, हे पण इतकं टायटल होणार नाही, कारण काय कारण डिसिलेजमेंट नाही, पण त्या जीवनात काय अचूक राहा याच्यावर त्याचा भर आहे. सो हे पण होणार नाही. सो दोनपैकी बेटर वे काय, जीवनाचं खरं ध्येय, सायकोलॉजिकल बिहेवियर मानवाचं कसं आहे असं, हे पण इतकं होईल का, नाही. बेटर काय की जीवनातलं खरं ध्येय साध्य करणं. सो चेकिंग आउट अवर गोल्स म्हणून 50चं उत्तर करणं, पर्याय क्रमांक 3 हे प्रॉपर उत्तर. म्हणून 48चं उत्तर पर्याय क्रमांक 4, 49चं 3 आणि 50चं काय 3, करेक्ट. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 3. सो चेकिंग आउट अवर गोल्स. सो धन्यवाद मित्रांनो. सो अशा प्रकारे आपले हे जे व्हिडिओज होते, सो अशाच या प्लॅटफॉर्मवरती आता झाले 2013चा आणि 14चे व्हिडिओज आपण बघितलेत. आता पुढचं जे काही लेक्चर असेल उद्याचं, त्याच्यामध्ये आपण 2015चे व्हिडिओ बघणार आहोत. सो प्लीज विद्यार्थी मित्रांनो, 2015चे व्हिडिओसुद्धा त्याचे पेपर आधी सॉल्व करून घ्या, नंतर आपण त्याचं डिस्कशन घेऊया. थँक्यू, धन्यवाद. नाही